सैराट. सैराट चित्रपटाचं नाव आजही घेतलं की आठवण होते त्यातील गाण्यांची आणि गोष्टीची. एक प्रेमी युगुल आणि त्यांना संपवणारं त्यांचंच कुटुंब. मित्रांनो, आज आपण एका अशाच घटनेबद्दल बोलणार आहोत जिच्यामुळे सैराट चित्रपटाचं काल्पनिक कथानक जिवंत झाल्यासारखं वाटतं. पण ही काल्पनिक कथा नसून जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावात ही खरीखुरी घटना घडली होती. अंगावर शहारे आणणारी आणि मानवी मूल्यांना हादरवून सोडणारी. चला तर मग जाणून घेऊया चोपडा गावातील दुःखद पण खरीखुरी घटना. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. वर्षा कोळी आणि राजेश राज हे चोपडा गावातील एक प्रेमी युगल. दोघेही एकत्र कॉलेजमध्ये होते, हुशार होते. एकत्र शिकताना कधी ते एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचं त्यांनाही नाही कळलं. राजेशचे वडील हे एका शेतात शेतमजूर म्हणून काम करायचे, तर वर्षा ही चोपड्यातील एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी. कॉलेजची वर्ष जशी सरत होती तसं तिचं आणि राजेशचं नातं गुपचूपपणे फुलत होतं. दोघांनी संसाराचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. तिला माहीत होतं की तिच्या घरच्यांना ही गोष्ट मान्य होणार नाही आणि त्याची वर्षा आणि राजेश या दोघांनाही चांगलीच कल्पना होती. ते एकमेकांसोबत पळून जाण्याच्या विचारात होते. पण म्हणतात ना कधी काही कळू न द्यायच्या गोष्टी सुद्धा आपोआप कारण नसताना समाजाला कळतात. तसंच काहीसं झालं आणि तिच्या भावाचे गावातल्या कोणीतरी वर्षा आणि राजेशच्या प्रेम प्रकरणाबद्दल कान भरले. आणि ज्या गोष्टीची भीती वर्षाला होती तेच घडलं. तिच्या दोन्ही भावांना तिचं हे प्रेम प्रकरण कळलं. सुरुवातीला तिच्या भावानी दोघांनीही दरडवून दमटावून बघितले, पण ते दोघेही हट्टाला पेटले होते. तिचे भाऊ होऊ घातल्या नात्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असे मानत होते. आपल्या बहिणीचं हे प्रेम प्रकरण कुटुंबासाठी कलंक आहे असं त्यांना वाटत होतं. आणि त्यानंतर त्या दोघांनी एक भयावह निर्णय घेतला. त्या निर्णयाने दोन निष्पाप जीवांच्या आयुष्याचा शेवट केला. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. रक्षाबंधनाचा दुसरा दिवस होता. आदल्या दिवशी सकाळी वर्षाने आपल्या दोन्ही भावांना हातात राखी बांधली होती, आपल्या रक्षणाकरता. राखीचा गोडवा अद्यापही सरला नव्हता, पण त्या दिवशीच तिच्या भावानी एक राक्षसी निर्णय घेतला. दोघांनी आपल्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला गाठलं. ते दोघेही मोटरसायकलवर चालले होते आणि गावाबाहेर असलेल्या ओढ्यांजवळ गेले. ते दोघे निवांत ओढ्याशी बसून आपल्या भावी संसाराची स्वप्न बघत होते आणि तितक्यात तिचे दोन्ही भाऊ तिथे पोहोचले. त्या दोघांना एकत्र बघून त्या दोघांचं रक्त सुफळलं. ते आधी चिडले आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला मारले. बहीण म्हणजे वर्षा. वर्षावर हात उगारताच राजेश त्यांना थांबवायला गेला, पण ते दोघेही काहीतरी आज ठरवूनच आले होते. त्यांनी त्यांच्या जवळची बंदूक काढली आणि राजेशच्या छातीत गोळ्या झाडल्या. ते बघून वर्षाने फटकलच मारली, पण ती थोड्या वेळाने उभी राहिली आणि पोलिसांकडे जायला निघाली. ते दोघेही घाबरले आणि त्यांनी बहिणीचा गळा आवळला. वर्षा तडफडत होती, पण ते दोघे हैवान बदत नव्हते आणि वर्षाने आपला जीव सोडला. या क्रौर्यपूर्ण घटनेनंतर एका भावाने बंदूक हातात घेतली आणि तो थेट पोलीस ठाण्यातच गेला आणि त्याने स्वतःच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. होय, मी हे केलंय, अशा निर्भीड शब्दामध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस अधिकारी देखील हादरून गेले होते. अल्पवयीन भावाच्या या निर्दयी वक्तव्याने तिथे उपस्थित प्रत्येकाला थक्क केलं. एका घरात जन्मलेला भाऊ इतका क्रूर निर्णय कसा घेऊ शकतो असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झाला. चोपड्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावकरी प्रचंड हादरले. त्यांच्या गावात हे घडलंय हे मान्य करणं त्यांना अवघड जात होतं.
घटनेची माहिती मिळताच चोपडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने तपास सुरू केला. IPC 302 आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. 2 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली, तर एका अन्य आरोपीचा शोध करत आहेत. पोलीस म्हणतात की ह्या घटनेचं मूळ हे कुटुंबातील प्रतिष्ठेच्या नावाखाली झालेलं क्रौर्य आहे. आपल्या बहिणीवर नियंत्रण गाजवण्याच्या भावनेतनं हे सगळं घडलंय. मित्रांनो, सैराट हा चित्रपट आपला प्रेम, संघर्ष आणि विजयाचा संदेश देतो. पण जळगावमधली ही घटना आपल्याला एक वेगळा विचार करायला भाग पडते. आपण आजही सामाजिक प्रतिष्ठेसाठी एवढे असंवेदनशील आहोत का, की आपलं माणुसकीचं भानच हरवलंय? या घटनेने फक्त चोपडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र झालं. 2 अल्पवयीन भावांनी आपल्या बहिणीचं रक्त सांडलं आणि तिच्या आयुष्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबवला. पण यातून समाज काय शिकणार? आपली मानसिकता कधी बदलणार? आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायची, तिचं रक्षण करायचं वचन द्यायचं. तिचे भाऊ तिचा जीव सांभाळण्याच्या ऐवजी जीव घेतात, ही समाजासाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आजच्या घडीला आपल्याला प्रेम आणि नात्याचं महत्त्व समजावून घेण्याची गरज आहे. ही कहाणी फक्त एका गुन्ह्याची नाही, ती आपल्या समाजाच्या विचारसरणीवर एक मोठा कलंक आहे. मराठी क्राईम स्टोरी या आपल्या चॅनलवर आपण पुन्हा भेटूया एका नवीन पण विचार करायला लावणाऱ्या कहाणीसह. तुमचं या घटनेबद्दल काय विचार आहे? कमेंटमध्ये जरूर सांगा. या स्टोरीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.